आज आपण बनवूया भरलेल्या परवलची भाजी। आपण आता परवल स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। आपण आता सर्वप्रथम परवल सोलून घेऊ। आपण आता परवल भाजीसाठी कट करून घेऊ। आपण आता भाजीसाठी कांदे कट करून घेऊ। आपण आता भाजीसाठी टमाटर कट करून घेऊ। आपण आता शेंगदाणे भाजून घेऊ। 2 ते 3 मिनिटं चांगले खरपूस होस तर आपण शेंगदाणे भाजून घेऊ। आता बघू शकता शेंगदाणे व्यवस्थित आपले खरपूस भाजून झालेले आहे। आपण आता त्यामध्ये काजूचे तुकडे घेतले ते घालून घेऊ। ते पण व्यवस्थित भाजून घेऊ शेंगदाणे सोबत। इथे मी अख्ख्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे त्या पण घालून घेऊ। व्यवस्थित भाजून घेऊ ते आपण। इथे मी काही खडे मसाले घेतलेले अख्खे ते पण घालून घेऊ। खड्या मसाल्यांमध्ये मी दालचिनी घेतली, काळी मिरी, तेजपत्ता, लवंग आहे, दगडफूल आहे, जावित्री घेतलेली आहे आणि डाळ्या घेतलेल्या आहे, शोप आहे, जिरा आहे। आपण आता यामध्ये तीळ घालून घेऊ। तीळ व्यवस्थित तडतडले का आपण मसाले काढून घेऊ। आपले आता मसाले झालेले व्यवस्थित भाजून काढून घेऊ। आपण आता मसाले थंड झाल्यानंतर जाड बारीक मिक्सर जार मध्ये दळून घेऊ। परवल सोलून झालेले आपले। आता परवल मधून कट करून घेऊ आपण। अशा पद्धतीने मधून कट करून त्याच्यामधल्या बिया काढायच्या आपल्याला। आपण आता परवल मध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घेऊ। इथे मी जाड बारीक दळून घेतलेले मगाचे मसाले, शेंगदाणे, खडे मसाले, काजू आणि तीळ। यामध्ये आपण आता काही मसाले घालून घेऊ। हळद, कांदा लसूण मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ, धना पावडर, गरम मसाला। व्यवस्थित मिक्स करून घेऊ मसाले। आपण आता मसाल्यांमध्ये तेल घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ।
मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहे. आपण आता परवलमध्ये भरून घेऊ. मसाले भरून घेऊ. जसे आपण कारले भरतो त्या पद्धतीने आपल्याला परवलचा पण मसाला भरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पूर्ण मसाले भरून घ्यायचे परवलमध्ये. आपण आता कढईमध्ये तेल घालून घेऊ. आपण आता कढईमध्ये इथे जिरे आणि मोहरी घेतली ती घालून घेऊ. हिंग घेतलाय तो पण घालून घेऊ. चॉप केलेला कांदा टमाटर घालून घेऊ आपण. कांदा टमाटर व्यवस्थित फ्राय झालेले आहे, बघू शकता तेल पण सेपरेट सुटलेलं आहे त्याचं. आपण आता यामध्ये कुटलेली हिरवी मिरची ती घालून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपण आता अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घेऊ अद्रक लसूण पेस्ट. अद्रक लसूण पेस्टचा कच्चापणा जाऊस तर आपण फ्राय करून घेऊ. अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित परतून झालेली आहे. आपण आता इथे काही मसाले घेतले ते घालून घेऊ. चवीनुसार मीठ घालून घेऊ. कांदा लसूण मसाला आहे, हळद आहे, काश्मीरी लाल मिर्च पावडर, धना पावडर आहे, गरम मसाला, चिकन मसाला. आपण आता मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपण आता मसाल्यांमध्ये चॉप केलेले परवल घालून घेऊ. परवल आता आपण मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपण आता परवलची भाजी शिजण्यासाठी इथं पाणी घालून घेऊ. मिक्स करून घेऊ व्यवस्थित. भाजी आता आपण 15 ते 20 मिनिटं अशी शिजवून घेऊ. परवल आता जवळजवळ आपले अर्धे शिजत आलेले आहे. आपण आता यामध्ये भरलेले परवल घालून घेऊ. आपण आता भाजीमध्ये भरलेले परवल घालून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण भरलेले परवल. दहा ते 15 मिनिटं आपण अजून आता भाजी शिजवून घेऊ. 10 ते 15 मिनिटं झालेले आहे. आपली आता भरलेल्या परवलची भाजी रेडी झालेली आहे. आपण सर्व करून घेऊ. पण आता बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊ. आपण आता भरलेल्या परवलची भाजी सर्व करून घेऊ.